नमस्कार मित्रांनो, भारतगाथा मध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. भारताच्या इतिहासातील, पुराणांमधील आणि आपल्या संस्कृतीतील अनेक रहस्यमय, सत्य आणि प्रेरणादायी घटनांची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. जर तुम्हाला इतिहास, धर्म आणि आपल्या संस्कृतीविषयी अशा रोचक कथा आवडत असतील तर आत्ताच भारतगाथा चॅनेलला सबस्क्राईब करा. बाजूला असलेलं बेल आयकन दाबा. हा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. आज आपण जाणून घेणार आहोत भगवान श्रीकृष्णांच्या निधनानंतर नेमकं काय घडलं, त्यांच्या जाण्यानंतर द्वारकेचं काय झालं, यदुवंशाचा अंत कसा झाला आणि महाभारताच्या युगाचा शेवट कसा झाला. चला या अद्भुत प्रवासाची सुरुवात करूया. महाभारताचे युद्ध संपल्यानंतर हस्तिनापुरात धर्मराज युधिष्ठिरांचा राज्याभिषेक झाला. त्यानंतर पांडवांनी धर्माच्या आधारावर राज्यकारभार सुरू केला. त्यावेळी भगवान श्रीकृष्ण पुन्हा द्वारका नगरीत परतले. जवळपास 36 वर्षे त्यांनी द्वारकेचा राज्यकारभार न्यायाने आणि कुशलतेने सांभाळला. त्या काळात द्वारका ही सर्वात समृद्ध, सुरक्षित आणि वैभवशाली नगरी मानली जात होती. श्रीकृष्णांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण यदुवंश बलशाली, संपन्न आणि अजिंक्य बनला होता. पृथ्वीवरील अनेक दुष्ट राजे आणि अत्याचारी शक्तींचा नाश झाला होता. त्यामुळे धर्माची पुन्हा स्थापना झाली. परंतु काळाचे चक्र कधीच थांबत नाही. ज्या यदुवंशाने श्रीकृष्णांच्या मार्गदर्शनाखाली गौरव प्राप्त केला होता, त्याच वंशात हळूहळू अहंकार, गर्व आणि उन्मत्तपणा वाढू लागला. यदुवंशातील अनेक राजकुमारांना आपल्या शक्तीचा आणि श्रीकृष्णांच्या संरक्षणाचा अभिमान झाला. त्यांना वाटू लागले की जगात त्यांना कोणीही पराभूत करू शकत नाही. ते पराक्रमी होते, पण त्यांच्यातील विनम्रता आणि ऋषीमुनींबद्दलचा आदर कमी होत गेला. हाच गर्व त्यांच्या विनाशाचे बीज ठरला. एकदा विश्वामित्र, कण्व, नारद आणि इतर महान ऋषी द्वारकेत आले. त्यावेळी काही यदुवंशी राजकुमारांनी त्यांची थट्टा करण्याचा निर्णय घेतला. श्रीकृष्णांचा पुत्र, जांबवतीचा मुलगा सांब याला स्त्रीचे वस्त्र परिधान करून गर्भवती स्त्रीसारखे सजवण्यात आले. त्यानंतर ते सर्व ऋषींसमोर गेले आणि उपहासाने म्हणाले, हे महर्षींनो, तुम्ही त्रिकाज्ञ आहात. सांगा, या स्त्रीच्या पोटी मुलगा जन्माला येईल की मुलगी? ऋषींना त्यांच्या दिव्यदृष्टीने लगेचच सत्य समजले. त्यांना कळले की हे तरुण त्यांची परीक्षा घेत नाही, तर त्यांचा अपमान करत आहेत. संतप्त झालेल्या ऋषींनी कठोर शाप दिला, ज्याला तुम्ही गर्भवती स्त्री म्हणून आमच्या समोर आणले आहे, त्याच्या पोटातून लोखंडाचे मुसळ जन्माला येईल आणि त्याच मुसळामुळे संपूर्ण यदुवंशाचा विनाश होईल. तुमच्या अहंकारामुळे तुमचा स्वतःचाच अंत निश्चित आहे. राजकुमार घाबरून गेले. काही दिवसांनी ऋषींचा शाप खरा ठरला. सांबाच्या उदरातून खरोखरच लोखंडाचे एक मोठे मुसळ बाहेर आले. ही घटना पाहून संपूर्ण द्वारका हादरून गेली. राजा उग्रसेनांनी तात्काळ आदेश दिला की ते मुसळ बारीक पूर करून समुद्रात फेकून द्यावे. सैनिकांनी मुसळ पूर्णपणे भरडले आणि त्याची पूर समुद्रात टाकली. मात्र मुसळाचा एक छोटासा लोखंडी तुकडा भरडला गेला नाही. तो तुकडाही समुद्रात फेकण्यात आला. काळ पुढे सरकत गेला. ज्या ठिकाणी मुसळाची पूड टाकली होती, त्या समुद्रकिनाऱ्यावर एरक नावाचे गवत उगवले. त्या गवतामध्ये त्या लोखंडी मुसळाचेच सामर्थ्य दडलेले होते. दुसरीकडे समुद्रात फेकलेला लोखंडी तुकडा एका माशाने गिळला. नंतर तो मासा एका कोळ्याच्या जाळ्यात अडकला. त्या माशाच्या पोटातून सापडलेला लोखंडी तुकडा एका शिकायाने आपल्या बाणाचे टोक बनवण्यासाठी वापरला. नियती शांतपणे आपले काम करत होती.
श्रीकृष्णांना हे सर्व माहीत होते. ते भगवान विष्णूंचे अवतार असल्यामुळे भविष्यात काय घडणार आहे याची त्यांना पूर्ण जाणीव होती. तरीही त्यांनी नियतीच्या निर्णयात हस्तक्षेप केला नाही, कारण पृथ्वीवरील त्यांचे अवतार कार्य पूर्ण होत आले होते. पृथ्वीवरील सर्व बलशाली योद्ध्यांचा अंत होणे आवश्यक होते आणि यदुवंशाचाही शेवट त्या नियोजनाचाच एक भाग होता. काही वर्षांनंतर श्रीकृष्णांनी संपूर्ण यदुवंशाला प्रभास क्षेत्रात तीर्थयात्रेसाठी जाण्याचा सल्ला दिला. तेथे सर्वांनी यज्ञ केले, पूजा केली आणि धार्मिक विधी पूर्ण केले. परंतु त्यानंतर काही यदुवंशी मद्यपान करू लागले. मद्याच्या नशेत जुन्या आठवणी, युद्धातील प्रसंग आणि मतभेद पुन्हा उफाळून आले. सात्यकी आणि कृतवर्मा यांच्यात वाद सुरू झाला. हळूहळू तो वाद संपूर्ण यदुवंशात पसरला. रागाच्या भरात त्यांनी समुद्रकिनाऱ्यावर उगवलेले एरक गवत उपटले आणि एकमेकांवर प्रहार करू लागले. पण ते साधे गवत नव्हते. ऋषींच्या शापामुळे त्या गवताचे लोखंडी मुसळांमध्ये रूपांतर झाले. प्रत्येक वार प्राणघातक ठरू लागला. भाऊ भावावर तुटून पडला. पिता पुत्रावर चालून गेला. मित्र मित्राचाच शत्रू बनला. काही क्षणांतच संपूर्ण रणभूमी रक्ताने माखली. ज्या यदुवंशाने असंख्य युद्धे जिंकली होती, त्याच यदुवंशाचा अंत त्यांच्या स्वतःच्या हातून झाला. अशा प्रकारे ऋषींचा शाप अक्षरशः सत्य ठरला. कोणत्याही बाह्य शत्रूने नव्हे, तर स्वतःच्या अहंकाराने, मद्याच्या नशेने आणि नियतीच्या अट नियमाने संपूर्ण यदुवंशाचा विनाश झाला. आता पृथ्वीवरील श्रीकृष्णांच्या अवतार कार्याचा शेवट अगदी जवळ आला होता आणि नियती त्यांना त्यांच्या अंतिम प्रवासाकडे घेऊन जात होती. मित्रांनो, जर तुम्हाला अशा सत्य घटनांवर आधारित कथा आणि माहिती आवडत असेल तर आत्ताच भारतगाथा चॅनेल सबस्क्राईब करा. तुमचा एक सबस्क्राईब आम्हाला असेच दर्जेदार माहितीपट तयार करण्याची प्रेरणा देतो. आता पुढे पाहूया. स्वतः भगवान श्रीकृष्णांच्या अखेरच्या क्षणी नेमकं काय घडलं, चला जाणून घेऊया. यदुवंशाचा संपूर्ण विनाश झाल्यानंतर प्रभास क्षेत्र पूर्णपणे शांत झाले होते. काही वेळापूर्वी जिथे पराक्रमी यदुवंशी योद्धे एकमेकांविरुद्ध लढत होते, ते रणांगण आता मृतदेहांनी भरून गेले होते. आपल्या प्रिय कुटुंबाचा आणि संपूर्ण यदुवंशाचा अंत स्वतःच्या डोळ्यांसमोर पाहूनही भगवान श्रीकृष्ण पूर्णपणे शांत होते, कारण त्यांना माहीत होते की पृथ्वीवरील त्यांचे अवतारकार्य आता पूर्ण झाले आहे. महाभारताच्या युद्धातून अधर्माचा नाश झाला होता, यदुवंशाचाही अंत झाला होता आणि पृथ्वीवरील भार उतरला होता. आता त्यांच्या पृथ्वीवरील लीलांचा शेवट होण्याची वेळ आली होती. त्यानंतर श्रीकृष्ण प्रभास क्षेत्रातून एकटेच निघाले. ते एका शांत आणि निर्जन जंगलात गेले. तेथे एका विशाल पिंपळाच्या झाडाखाली त्यांनी ध्यानमुद्रा धारण केली. त्यांनी उजवा पाय डाव्या मांडीवर ठेवला होता. त्यांच्या चरणांवर तेजस्वी प्रकाश पडत होता. ते पूर्ण समाधीमध्ये होते. त्यांच्या चेहऱ्यावर अपार शांतता आणि दिव्य तेज झळकत होते. त्यांना कोणताही शोक नव्हता, दुःख नव्हते, भयही नव्हते, कारण त्यांना माहीत होते की हा त्यांच्या अवताराचा शेवटचा क्षण आहे. त्याच वेळी त्या जंगलात जरा नावाचा एक शिकारी शिकार करण्यासाठी फिरत होता. दूरवरून त्याच्या नजरेस झाडाखाली चमकणारा श्रीकृष्णांचा पाय दिसला. जंगलातील सावली आणि अंतरामुळे त्याला तो एखाद्या हरणाचा भाग असल्याचा भास झाला. शिकार समजून त्याने आपल्या धनुष्यातून एक तीक्ष्ण बाण सोडला. नियतीने ठरवल्याप्रमाणे तो बाण अचूक जाऊन श्रीकृष्णांच्या पायाला लागला. बाण लागताच जरा आनंदाने आपल्या शिकारीकडे धावत आला.
पण जवळ पोहोचताच त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याच्या समोर कोणताही प्राणी नव्हता, तर स्वतः भगवान श्रीकृष्ण ध्यानस्थ अवस्थेत बसलेले होते. त्यांच्या चरणात त्याचा बाण घुसलेला होता. हे दृश्य पाहताच जरा भयभीत झाला. त्याचे शरीर थरथर कापू लागले. तो ताबडतोब श्रीकृष्णांच्या चरणी कोसळला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो वारंवार म्हणू लागला, प्रभू, माझ्याकडून फार मोठा अपराध झाला. मी तुम्हाला ओळखू शकलो नाही. मला क्षमा करा. माझ्या हातून हे पाप नकळत घडले. श्रीकृष्णांनी मात्र नेहमीप्रमाणेच करुणा आणि प्रेमाने त्याच्याकडे पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावर रागाचा किंचितही भाव नव्हता. त्यांनी ज्याला उभे केले आणि शांत स्वरात म्हणाले, जरा दुःखी होऊ नकोस. यात तुझा कोणताही दोष नाही. जे काही घडत आहे ते सर्व काळाच्या नियमानुसार आणि नियतीच्या इच्छेनुसारच घडत आहे. माझ्या पृथ्वीवरील अवताराचा शेवट याच प्रकारे होणे पूर्वनियोजित होते. तू केवळ त्या नियतीचे निमित्त ठरलास. काही पुराण परंपरांनुसार श्रीकृष्णांनी ज्याला त्याच्या पूर्वजन्माची आठवण करून दिली. त्रेतायुगात भगवान रामांनी वालीचा वध झाडाआडून बाण मारून केला होता. असे मानले जाते की तोच वाली पुढील जन्मात जरा म्हणून जन्माला आला आणि त्या कर्माचे फळ या घटनेद्वारे पूर्ण झाले. म्हणून ही घटना केवळ एक अपघात नव्हती, तर कर्म, काळ आणि नियती यांचा अद्भुत संगम होती. ही कथा काही पुराण परंपरांमध्ये आढळते. मात्र महाभारताच्या मूळ ग्रंथात पूर्वजन्माचा हा उल्लेख सविस्तर आढळत नाही. ज्याची भीती पूर्णपणे दूर करून श्रीकृष्णांनी त्याला आशीर्वाद दिला. त्यानंतर त्यांनी आपले मन पूर्णपणे परमात्म्यात एकाग्र केले. असे सांगितले जाते की देवतांनी आकाशातून पुष्पवृष्टी केली. दिव्य संगीत गुंजू लागले आणि संपूर्ण वातावरण अलौकिक तेजाने उजळून निघाले. भगवान श्रीकृष्णांनी आपल्या योगशक्तीने पृथ्वीवरील मानवी लीला संपवली आणि आपल्या दिव्य स्वरूपात वैकुंठधामाकडे प्रस्थान केले. भगवान श्रीकृष्णांच्या पृथ्वीवरील प्रस्थानानंतर द्वापरयुगाचा अंत झाला आणि कलियुगाची सुरुवात झाली, अशी मान्यता अनेक पुराणांमध्ये आणि हिंदू परंपरेत आढळते. त्यांच्या जाण्यानंतर धर्माचा आधार कमी होत गेला आणि मानवजातीने एका नव्या युगात प्रवेश केला. श्रीकृष्णांचा देह पृथ्वीवरून निघून गेला, पण त्यांनी दिलेला भगवद्गीतेचा अमर संदेश, धर्म, कर्मयोग, भक्ती आणि सत्याचा मार्ग आजही संपूर्ण मानवजातीला प्रेरणा देत आहे. भगवान श्रीकृष्णांनी पृथ्वीवरील आपली लीला संपवून वैकुंठधाम गाठल्यानंतर केवळ यदुवंशाचाच अंत झाला नाही, तर संपूर्ण द्वारका नगरीवरही एक अभूतपूर्व संकट कोसळले. श्रीकृष्णांच्या उपस्थितीमुळे द्वारका सुरक्षित, समृद्ध आणि अभेद्य होती. परंतु त्यांच्या प्रस्थानानंतर जणू त्या नगरीचे रक्षण करणारी दिव्य शक्तीही नाहीशी झाली. महाभारताच्या मौसल पर्वात आणि श्रीमद भागवत महापुराणात असा उल्लेख आढळतो की श्रीकृष्णांनी जाण्यापूर्वीच द्वारकेचा अंत जवळ आल्याचे संकेत दिले होते. त्यांनी उरलेल्या लोकांना शक्य तितक्या लवकर नगरी सोडण्याचा सल्ला दिला होता, कारण नियतीनुसार द्वारकेचे कार्य पूर्ण झाले होते. काही दिवसांतच समुद्राचे पाणी असामान्य वेगाने वाढू लागले. प्रचंड लाटा द्वारकेच्या किनाऱ्यावर आदळू लागल्या. हळूहळू राजवाडे, भव्य मंदिरे, बाजारपेठा, रस्ते आणि विशाल इमारती समुद्राच्या पाण्यात बुडू लागल्या. ज्या द्वारकेचे वर्णन सोन्याची नगरी म्हणून केले जात असे, ती नगरी काही काळातच समुद्राच्या गर्भात विलीन झाली. पुराणांनुसार श्रीकृष्णांचा राजमहल शेवटी समुद्रात अदृश्य झाला आणि त्या वैभवशाली नगरीचे अस्तित्व इतिहास आणि श्रद्धेच्या स्मृतीतच उरले. श्रीकृष्णांच्या प्रस्थानानंतर हस्तिनापुरात ही दुःखद वार्ता पोहोचली. ही बातमी ऐकताच अर्जुन अत्यंत व्यथित झाले आणि ते तात्काळ द्वारकेकडे रवाना झाले. तेथे पोहोचल्यावर त्यांनी उद्ध्वस्त झालेली द्वारका,
यदुवंशाचा झालेला संपूर्ण विनाश आणि उरलेले स्त्री पुरुष, वृद्ध आणि बालकांची अवस्था पाहिली. अर्जुनांनी त्यांना सुरक्षित स्थळी नेण्याचा निर्णय घेतला. श्रीकृष्णांचे पणतू वज्र म्हणजेच अनिरुद्ध आणि उषा यांचा पुत्र यांनाही त्यांनी आपल्या संरक्षणाखाली घेतले. पुढे वज्र यांनाच यदुवंशाचा उरलेला वारस म्हणून स्थापन करण्यात आले. अर्जुन उरलेल्या लोकांसह हस्तिनापूरच्या दिशेने निघाले. परंतु प्रवासादरम्यान अभीर आणि इतर दस्यूंनी त्यांच्या ताफ्यावर हल्ला केला. या दस्यूंना माहीत होते की या ताफ्यात अनेक स्त्रिया, मौल्यवान संपत्ती आणि निर्वासित लोक आहेत. अर्जुनांनी नेहमीप्रमाणे आपले गांडीव धनुष्य उचलले आणि शत्रूंना रोखण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्यासोबत एक विलक्षण आणि अनपेक्षित घटना घडली. ज्यांच्या बाणांच्या वर्षावाने भीष्म, कर्ण, जयद्रथ आणि असंख्य महारथींना पराभूत केले होते, तेच अर्जुन त्या दिवशी पूर्वीसारखे युद्ध करू शकले नाही. त्यांनी दिव्य अस्त्रे स्मरण करण्याचा प्रयत्न केला, पण मंत्र विसरल्यासारखे झाले. अनेक अस्त्रे निष्प्रभ ठरली. त्यांच्या बाणांमध्ये पूर्वीचे सामर्थ्य राहिले नव्हते. गांडीव हातात असूनही ते दस्यूंना प्रभावीपणे रोखू शकले नाहीत. परिणामी अनेक स्त्रिया आणि संपत्ती दस्यूंनी लुटून नेली. हा प्रसंग अर्जुनांसाठी अत्यंत वेदनादायी होता, कारण आपल्या आयुष्यात प्रथमच त्यांनी स्वतःची असहायता अनुभवली. हस्तिनापुरात परतल्यानंतर अर्जुनांनी महर्षी व्यास यांची भेट घेतली आणि विचारले, माझी शक्ती अचानक का नाहीशी झाली? मी पूर्वीसारखा पराक्रम का करू शकलो नाही? तेव्हा महर्षी व्यास म्हणाले, हे अर्जुना, काळाचे चक्र बदलले आहे. भगवान श्रीकृष्ण पृथ्वीवरून निघून गेल्यानंतर त्यांच्याबरोबर अनेक दिव्य शक्तींचाही अंत झाला आहे. तुझ्या पराक्रमामागे केवळ तुझे कौशल्य नव्हते, तर श्रीकृष्णांचे दिव्य मार्गदर्शन आणि ईश्वरी कृपाही होती. आता त्यांचे अवतार कार्य पूर्ण झाले आहे. त्यामुळे तुझेही पृथ्वीवरील कार्य संपले आहे. महर्षी व्यासांचे हे शब्द ऐकल्यानंतर अर्जुनांनी नियतीचा स्वीकार केला. त्यांना जाणवले की प्रत्येक शक्ती, प्रत्येक वैभव आणि प्रत्येक विजय हा काळाच्या अधीन असतो. भगवान श्रीकृष्णांच्या प्रस्थानानंतर द्वापरयुगाचा अंत झाला आणि कलियुगाची सुरुवात झाली, अशी परंपरागत हिंदू मान्यता आहे. त्यानंतर पांडवांनीही राज्याचा त्याग केला. त्यांनी परीक्षिताला हस्तिनापूरचा राजा बनवले आणि हिमालयाच्या दिशेने महाप्रस्थान सुरू केले. अशा प्रकारे श्रीकृष्णांच्या देहत्यागानंतर केवळ एका महान व्यक्तिमत्वाचा अंत झाला नाही, तर एका संपूर्ण युगाचाही शेवट झाला. द्वारका समुद्रात विलीन झाली. यदुवंश इतिहास जमा झाला. अर्जुनाची दिव्य शक्ती नाहीशी झाली आणि मानवजातीने कलियुगात प्रवेश केला. म्हणूनच श्रीकृष्णांचे प्रस्थान हे भारतीय इतिहास, महाभारत आणि पुराण परंपरेतील सर्वात महत्त्वाच्या आणि युगपरिवर्तन घडवणाऱ्या घटनांपैकी एक मानले जाते. शास्त्रांनुसार भगवान श्रीकृष्णांनी पृथ्वीवरील आपली दिव्य लीला संपवून वैकुंठधाम गाठल्यानंतरच द्वापरयुगाचा अंत झाला आणि कलियुगाची सुरुवात झाली. श्रीमद्भागवत महापुराण, विष्णू पुराण, ब्रह्मवैवर्त पुराण आणि इतर अनेक पुराणांमध्ये कलियुगाच्या स्वरूपाचे सविस्तर वर्णन आढळते. या युगात धर्माचे 4 आधारस्तंभ सत्य, दया, तप आणि पवित्रता यांपैकी बहुतांश कमकुवत होत जातील आणि अधर्माचा प्रभाव वाढत जाईल, असे शास्त्रांमध्ये सांगितले आहे. पुराणांनुसार कलियुग जसजसे पुढे सरकेल तसतशी धर्माची हानी होत जाईल. माणसांच्या जीवनात लोभ, क्रोध, मत्सर, अहंकार, स्वार्थ आणि असत्य यांचे प्रमाण वाढेल. संपत्ती आणि सत्ता यांनाच यशाचे मापदंड मानले जाईल. अनेक ठिकाणी सत्यापेक्षा असत्य अधिक प्रभावी वाटू लागेल. न्यायापेक्षा अन्याय, प्रामाणिकपणापेक्षा फसवणूक आणि सेवाभावापेक्षा स्वार्थ यांना अधिक महत्त्व दिले जाईल. नातेसंबंधांमध्ये विश्वास कमी होईल आणि माणूस भौतिक सुखांच्या मागे धावत असताना अंतःकरणातील शांतता हरवत जाईल.
असे वर्णन अनेक पुराणांमध्ये आढळते. शास्त्रांमध्ये असेही सांगितले आहे की कलियुगात माणसांचे आयुष्य पूर्वीच्या युगांच्या तुलनेत कमी होत जाईल. शारीरिक शक्ती, स्मरणशक्ती, संयम आणि सहनशीलता यांचा ह्रास होईल. नैतिक मूल्ये हळूहळू दुर्बल होतील. कुटुंब व्यवस्था, सामाजिक जबाबदाऱ्या आणि धर्माचरण यांमध्येही बदल होत जातील. बाह्य दिखावा, प्रतिष्ठा आणि संपत्ती यांना अधिक महत्त्व मिळेल, तर सदाचार आणि चारित्र्य यांचे महत्त्व अनेकदा दुर्लक्षित राहील. त्यामुळे कलियुग हे संघर्ष, परीक्षा आणि मोहांनी भरलेले युग मानले जाते. परंतु शास्त्रे केवळ कलियुगातील अंधाराचे वर्णन करत नाही, ती या युगातील सर्वात मोठी आशाही सांगतात. श्रीमद्भागवत महापुराणात एक प्रसिद्ध श्लोक आहे, कलु दोषनिधे राजन अस्ति हेको महान गुण कीर्तनादेव कृष्णस्य मुक्तसंगः परव्रजे. याचा अर्थ असा आहे, हे राजन, कलियुग जरी अनेक दोषांनी भरलेले असले तरी त्यामध्ये एक महान गुण आहे. केवळ भगवान श्रीकृष्णांच्या नामस्मरणाने आणि कीर्तनाने मनुष्य संसाराच्या बंधनातून मुक्त होऊन परमधाम प्राप्त करू शकतो. म्हणूनच इतर युगांप्रमाणे कठोर तपश्चर्या, दीर्घयज्ञ किंवा अत्यंत कठीण साधना प्रत्येकासाठी आवश्यक मानलेली नाही. कलियुगात श्रद्धेने, भक्तिभावाने आणि निष्काम मनाने भगवानाचे नामस्मरण करणे, भगवद्गीतेचा संदेश आचरणात आणणे, सत्य, दया आणि धर्माचा मार्ग स्वीकारणे हेच सर्वात सोपे आणि प्रभावी साधन मानले गेले आहे. याच कारणामुळे अनेक संत, ऋषी आणि भक्तांनी एक संदेश दिला आहे, काळ कितीही कठीण असो, परिस्थिती कितीही बदलली असो, भगवानाचे नाव, चांगले कर्म आणि धर्माचा मार्ग कधीही सोडू नका. कारण शास्त्रांनुसार कलियुगात ईश्वर प्राप्तीचा सर्वात सहज आणि श्रेष्ठ मार्ग म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या नामाचे अखंड स्मरण, निष्काम भक्ती आणि धर्ममय जीवन होय. आजही गुजरातच्या किनाऱ्याजवळ, विशेषतः ओखा आणि बेट द्वारका परिसरातील समुद्राखाली प्राचीन संरचनांचे अवशेष आढळल्याची नोंद अनेक समुद्री पुरातत्वीय संशोधनांमध्ये करण्यात आली आहे. भारताच्या राष्ट्रीय सागरी विज्ञान संस्था म्हणजेच NIO तसेच इतर संशोधन संस्थांनी समुद्रतळावर दगडी रचना, भिंतीसारखे अवशेष, प्राचीन नांगर आणि मानवी वस्तीशी संबंधित काही वस्तू सापडल्याचे अहवाल प्रसिद्ध केले आहेत. या संशोधनांमुळे प्राचीन काळात त्या परिसरात एक विकसित बंदरनगरी किंवा मानवी वस्ती अस्तित्वात होती, अशी शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे. काही पुरातत्वज्ञ आणि संशोधकांचे मत असे आहे की या अवशेषांचा संबंध पुराणांमध्ये वर्णन केलेल्या भगवान श्रीकृष्णांच्या द्वारकेशी असू शकतो. कारण या भागाचे भौगोलिक स्थान, समुद्राखाली सापडलेल्या काही रचना आणि प्राचीन ग्रंथांमधील वर्णने यांमध्ये काही प्रमाणात साम्य दिसून येते. त्यामुळे द्वारकेच्या ऐतिहासिक अस्तित्वाबद्दलची उत्सुकता अधिक वाढली आहे आणि या विषयावर अनेक वर्षांपासून सातत्याने संशोधन सुरू आहे. तथापि या विषयावर सर्व विद्वानांचे एकमत झालेले नाही. अनेक इतिहासकार आणि पुरातत्वतज्ञांचे मत असे आहे की समुद्राखाली सापडलेले अवशेष निश्चितपणे महाभारतातील द्वारकाच आहे, असे आजच्या घडीला ठामपणे सिद्ध झालेले नाही. त्या रचनांचा नेमका कालखंड, त्यांचा इतिहास आणि त्यांचा पुराणांतील द्वारकेशी थेट संबंध यावर अजूनही संशोधन सुरू आहे. त्यामुळे या शोधांकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहणे आवश्यक आहे. दुसरीकडे हिंदू धर्मग्रंथांमध्ये वर्णन केलेली द्वारका ही श्रद्धेचा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. लाखो भाविकांसाठी भगवान श्रीकृष्णांची द्वारका ही केवळ ऐतिहासिक नगरी नसून आस्था, भक्ती आणि अध्यात्माचे पवित्र प्रतीक आहे. त्यामुळे या विषयाकडे पाहताना धार्मिक श्रद्धा, पुराणांतील वर्णने आणि आधुनिक पुरातत्वीय संशोधन या तिन्ही गोष्टींचा परस्पर आदर राखून संतुलित दृष्टिकोन ठेवणे महत्त्वाचे आहे. कदाचित भविष्यातील संशोधनातून या रहस्यावर अधिक प्रकाश पडेल. परंतु आजच्या घडीला इतके मात्र निश्चितपणे म्हणता येते की
समुद्राखाली सापडलेल्या या प्राचीन अवशेषांनी द्वारकेबद्दलचे कुतूहल अधिक वाढवले आहे. इतिहास, पुराणे आणि पुरातत्वशास्त्र या तिन्ही क्षेत्रांमध्ये हा विषय आजही अभ्यासाचा, संशोधनाचा आणि चर्चेचा महत्त्वपूर्ण विषय बनून राहिला आहे. भगवान श्रीकृष्णांचा देहत्याग हा केवळ एका महान व्यक्तिमत्वाचा अंत नव्हता, तर भारतीय संस्कृती, इतिहास आणि अध्यात्माच्या दृष्टीने एका संपूर्ण युगाचा शेवट होता. भगवान श्रीकृष्णांनी पृथ्वीवरील आपले अवतारकार्य पूर्ण करून वैकुंठधाम गाठले आणि त्याच क्षणापासून अनेक महत्त्वपूर्ण घटना घडू लागल्या. यदुवंशाचा अंत झाला, द्वारकेचे वैभव इतिहास जमा झाले आणि कालचक्राने एका नव्या युगात प्रवेश केला. श्रीकृष्णांच्या प्रस्थानानंतर यदुवंशाचा संपूर्ण विनाश झाला. ज्या वंशाने संपूर्ण भारतावर आपल्या पराक्रमाची छाप सोडली होती, तो स्वतःच्या अहंकारामुळे आणि नियतीच्या अट नियमामुळे नष्ट झाला. त्यानंतर वैभवशाली द्वारका नगरी समुद्राच्या गर्भात विलीन झाली. अर्जुनासारख्या महान धनुर्धरालाही आपल्या दिव्य शक्ती गमवाव्या लागल्या. या सर्व घटनांनी एक सत्य स्पष्ट केले: काळाच्या पुढे कोणाचाही पराक्रम, वैभव किंवा सत्ता टिकत नाही. शास्त्रांनुसार भगवान श्रीकृष्णांच्या पृथ्वीवरील प्रस्थानानंतर द्वापरयुगाचा अंत झाला आणि कलियुगाची सुरुवात झाली. युगे बदलली, परिस्थिती बदलली, राजे बदलली आणि अनेक साम्राज्ये इतिहासाच्या पानांमध्ये विलीन झाली. परंतु भगवान श्रीकृष्णांनी दिलेला भगवद्गीतेचा संदेश आजही तितकाच जिवंत आणि प्रेरणादायी आहे. कर्मयोग, सत्य, धर्म, भक्ती, करुणा आणि कर्तव्य यांची शिकवण काळाच्या कसोटीवर आजही तितकीच अढळ आहे. ही संपूर्ण कथा आपल्याला एक अत्यंत महत्त्वाचा जीवनधडा देते. सत्ता, संपत्ती, सामर्थ्य, कीर्ती आणि वैभव हे सर्व काळानुसार बदलते. अहंकार कितीही मोठा असला तरी त्याचा शेवट निश्चित असतो. परंतु धर्माने केलेले कर्म, सत्याचा मार्ग, चांगले विचार आणि ईश्वरावरील श्रद्धा यांचे महत्त्व कधीही कमी होत नाही. म्हणूनच भगवान श्रीकृष्णांचे जीवन आणि त्यांचा देहत्याग हा शेवट नसून एक शाश्वत संदेश आहे. जीवनात कितीही सामर्थ्य, यश किंवा संपत्ती मिळाली तरी विनम्रता, धर्म आणि सत्याचा मार्ग कधीही सोडू नका. कारण काळ सर्व काही बदलतो, पण योग्य कर्म, चांगुलपणा आणि सदाचाराचा ठसा कायम अमर राहतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमचे विचार कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच इतिहास, पुराण आणि भारतीय संस्कृतीवरील सखोल माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आपल्या भारतगाथा चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेले बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून आमचा प्रत्येक नवीन व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल. पुन्हा भेटू अशाच एका नव्या, रोचक आणि ज्ञानवर्धक इतिहासकथेसह. तोपर्यंत नमस्कार. जय श्री कृष्ण. जर तुम्हाला भारतगाथा वरील असेच इतिहास, पुराण, संस्कृती आणि भारताच्या गौरवशाली वारशावरील माहितीपूर्ण व्हिडिओ पाहायचे असतील तर आत्ताच भारतगाथा चॅनेल सबस्क्राईब करा. बाजूला असलेले बेल आयकन दाबा आणि हा व्हिडिओ लाईक करून आपल्या मित्रांसोबत शेअर करा. तुमच्या मते भगवान श्रीकृष्णांच्या जाण्यानंतर घडलेली सर्वात आश्चर्यकारक घटना कोणती होती? तुमचे मत कॉमेंट मध्ये नक्की लिहा. तुमचा प्रत्येक लाईक, कॉमेंट आणि सबस्क्राईब आम्हाला असेच दर्जेदार इतिहास माहितीपट तयार करण्याची प्रेरणा देतो. मी पुन्हा भेटे अशाच एका नव्या, रोचक आणि ज्ञानवर्धक इतिहासकथेसह. तोपर्यंत नमस्कार. जय श्री कृष्ण. धन्यवाद.